मॉर्निंग स्टुडंट्स. यानंतर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वल्कनायझेशन ऑफ रबर. तुम्ही स्कूल लेवलला सुद्धा वल्कनायझेशन ऑफ रबर हा ऐकलेला असाल, स्टडी केलेला असाल. जो नॅचरल रबर आपण मिळवतो म्हणजे आयसोप्रीन पासून पॉलीआयसोप्रीन आपण मिळवतो. ह्या आयसोप्रीन मध्ये काही फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे हे आपल्याला या फिजिकल प्रॉपर्टीजमुळे आपण जे काही रबर आर्टिकल्स आहेत ते आपण नीट तयार करू शकत नाही. रबर वस्तू आपण नीट तयार करू शकत नाही. मग त्याचे काही फिजिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी, इम्प्रूव्ह म्हणजे काय, हे चांगले करण्यासाठी आपण त्यामध्ये एक प्रकारचा प्रोसेस हा करतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे, वल्कनायझेशन ऑफ रबर असं आपण. मग कोणकोणते फिजिकल प्रॉपर्टी आहेत, लाईक द इलॅस्टिक प्रॉपर्टी. नॅचरल रबर मध्ये इलॅस्टिसिटी ही जास्त असते, हाय असते. मग ही इलॅस्टिसिटी रिड्यूस करणे ह्याला आपण वल्कनायझेशन म्हणायचं आहे. त्यानंतर त्याचा जो स्टिफनेस आहे, चिकटपणा हा कसा आहे, स्टिफनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे इन्क्रीज केल्यानंतर सॉफ्ट रबर जो आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतो, हा हार्ड रबर मध्ये होतो. त्याचा हार्डनेस म्हणजेच काय, टेन्साइल स्ट्रेंथ हा जो प्रॉपर्टी आहे हा इन्क्रीज करायचा आहे. टेन्साइल स्ट्रेंथ, त्यानंतर हार्डनेस, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी हे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, हे फिजिकल प्रॉपर्टीज आपण काय करतो या ठिकाणी चांगले करतो म्हणजे इम्प्रूव्ह करतो. टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. मग ह्यामध्ये मी मगाशी काय काय सांगितलेलं आहे, टेन्साइल स्ट्रेंथ, इलॅस्टिसिटी, स्टिफनेस, हार्डनेस. मग यानंतर आपण डेफिनेशन ऑफ वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणून या ठिकाणी पाहणार आहोत. डेफिनेशन काय आहे पहा, द प्रोसेस बाय विच अ नेटवर्क ऑफ क्रॉसलिंक इज इंट्रोड्यूस्ड इन अ इलॅस्टोमर मीन्स इन अ रबर. म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा नेटवर्क जो आहे, क्रॉसलिंक जो आहे, ह्या आपण नॅचरल रबर मध्ये काय करणार आहोत, इंट्रोड्यूस करणार आहोत. इंट्रोड्यूस म्हणजे काय, यामध्ये ऍड करणार आहोत. मग फॉर एक्झाम्पल पहा, हा नॅचरल रबरचा लॉन्ग चेन असेल, यामध्ये हा नॅचरल रबर, यामध्ये सल्फर हा क्रॉस लिंक म्हणजे एकमेकांमध्ये ब्रिज प्रमाणे या ठिकाणी ऍड होतो. सल्फर आपण ह्या नॅचरल रबर मध्ये ऍड करतो, त्याला हा एक प्रकारचा काय तयार झालेला आहे, नेटवर्क म्हणजेच काय, क्रॉस लिंक या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि हा सल्फर ऍड केल्यामुळे हे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत हे काय होतात, इम्प्रूव्ह होतात. याला म्हणायचं आहे वल्कनायझेशन ऑफ रबर. आता ह्या वल्कनायझेशन ऑफ रबर मध्ये आपण पाहणार आहोत, हा जो सल्फर आहे, सल्फर हा पॉलीआयसोप्रीन मध्ये हा ऍड केला जातो. मग या ठिकाणी सल्फरच्या पर्सेंटेज वरून त्या ठिकाणी वेगवेगळे आर्टिकल्स हे तयार केले जातात. जर त्याच्यामध्ये आपण 3 ते 5% जर सल्फर ऍड केला तर आपण जे काही रबरचे सॉफ्ट रबर आहे ते तयार करू शकतो. आणि अप टू 30 to 50% जास्त जर आपण सल्फर ऍड केलं तर हार्ड रबर त्या ठिकाणी बनतो. मग या ठिकाणी त्याचे आपण या ठिकाणी व्हेइकल्स, जे मोठमोठे ऑटोमोबाईल्स व्हेइकल्स आहेत त्याचे टायर्स तयार करण्यासाठी आपण हा रबर, हा हार्ड रबर त्या ठिकाणी यूज करतो. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण वल्कनायझेशन ऑफ रबर नंतर आपण पाहणार आहोत पॉलीइथिलीन. इथिलीन पासून जो आपण पॉलिमर तयार करतो त्याला आपण पॉलीइथिन असं आपण म्हणतो. मग या ठिकाणी इथिलीनचा आपल्याला स्ट्रक्चर माहित आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. हा जो इथिन आहे, या इथिनचं आपण जर पॉलिमरायझेशन केलं या ठिकाणी तर ह्यापासून CH2 सिंगल बॉन्ड CH2 असा ह्या
याचे एकूण दोन टाइप्स आहेत. ह्या पॉलिथिनचे एकूण या ठिकाणी दोन टाइप्स आहेत. पहिला आहे लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन असे दोन टाइप्स आहेत या ठिकाणी. आपण यामधला पहिला आपण पाहणार आहोत लो डेन्सिटी पॉलिथिन. याला LDP असं आपण म्हणतो. मग हा जो लो डेन्सिटी पॉलिथिन आहे या ठिकाणी हा कसा तयार होतो याचा रिएक्शन आपण पाहणार आहोत. जो इथिन आहे CH2 डबल बॉन्ड CH2 हा इथिन नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी कॅटलिस्ट हा लागणार आहे ट्रेसेस ऑफ O2 और पेरोक्साइड किंवा कॅटलिस्ट काय लागतो ट्रेसेस ऑफ O2 और पेरोक्साइड. या ठिकाणी टेम्परेचर हा मेंटेन केला जातो 1000 to 2000 ॲटमॉस्फियर आणि टेम्परेचर 350 to 570 केल्विन. 570 केल्विन हे कंडिशन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ट्रेसेस ऑफ O2 किंवा पेरोक्साइड हा कॅटलिस्ट लागतो. प्रेशर हा मेंटेन केला जातो 1000 to 2000 ॲटमॉस्फियर आणि टेम्परेचर आहे 350 to 570 केल्विन. मग यापासून हा काय तयार होतो लो डेन्सिटी पॉलिथिन या ठिकाणी तयार होतो. लो डेन्सिटी म्हणजे काय जो वजनाने हलका असतो त्याला आपण काय म्हणतो लो डेन्सिटी पॉलिथिन हा आपण तयार करतो. विद्यार्थ्यांनो ह्या रिएक्शन नंतर आपण आता पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ लो डेन्सिटी पॉलिथिन. ह्याचे प्रॉपर्टीज पहा गुणधर्म. नाउ दिस लो डेन्सिटी पॉलिथिन इट इज फ्लेक्सिबल and having the low density it is chemically inert. chemically inert म्हणजे काय ह्याच्यावर कोणत्याही केमिकलचं रिएक्शन हा होत नाही. केमिकली इनर्ट मॉइश्चर रेजिस्टंट म्हणजे ह्याच्यामध्ये मॉइश्चर हा ॲब्सॉर्ब केला जात नाही. मॉइश्चर रेजिस्टन्स म्हणतो. इट इज थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय हा जो प्लास्टिक आहे तो खराब झाल्यानंतर ब्रेक झाल्यानंतर पुन्हा त्याचा आपण रियूज आपण तयार करू शकतो. पुन्हा मेल्ट करून पुन्हा नवीन शेप नवीन आर्टिकल आपण तयार करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक असं आपण म्हणतो. इट इज फ्लेक्सिबल वन, फ्लेक्सिबल, मॉइश्चर रेजिस्टंट, मॉइश्चर ॲब्सॉर्ब होत नाही यामध्ये अँड केमिकली इनर्ट. केमिकली इनर्ट म्हणजे कोणत्याही केमिकलचा याच्यावर रिएक्शन होत नाही. थर्मोप्लास्टिक म्हणजे याचा मेल्टिंग पॉइंट आहे 110 डिग्री सेल्सिअस. आता यानंतर आपण पाहणार आहोत युजेस ऑफ LDP. मग ह्याचा यूज हा कुठं करतो. दिस इज मोस्टली यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द ॲग्रिकल्चरल पाईपलाईन्स. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती म्हणजे पाईपलाईन करण्यासाठी अँड सबमराईन पाईपलाईन केबल्स म्हणजे समुद्राच्या खाली काही केबल्स म्हणजे वायर तयार करण्यासाठी कनेक्शन तयार करण्यासाठी हा LDP हा यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर द डोमेस्टिक पाईपलाईन. घरगुती आपण पाईप जे तयार वापरतो हे तयार करण्यासाठी अँड यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द डोमेस्टिक बॉटल्स अँड कंटेनर्स. काही बॉटल्स कंटेनर्स डोमेस्टिक इम्प्लिमेंट्स तयार करण्यासाठी हा यूज केला जातो. स्टुडंट्स ह्या पॉलिथिनचं सेकंड टाइप आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. ह्याला HDP असं आपण म्हणतो. पहिल्यांदा आपण ह्याचं रिएक्शन या ठिकाणी तयार करणार आहोत. सेम रिएक्शन
take the n number of ethene molecule. Now here the conditions are different. कंडिशन लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी टेम्परेचर काय लागणार आहे 333 to 343 केल्विन. ॲटमॉस्फियर आहे 6 to 8 ॲटमॉस्फियर आणि कॅटलिस्ट हा लागणार आहे या ठिकाणी. हा महत्त्वाचा आहे जिगलर नाटा कॅटलिस्ट. कॅटलिस्ट हा काय लागणार आहे जिगलर नाटा कॅटलिस्ट हा लागणार आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी पहा CH2 सिंगल बॉन्ड CH2 at the bottom N हा काय तयार होणार आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन या ठिकाणी तयार होतो. मग ह्या रिएक्शन नंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द HDP. प्रॉपर्टीज ऑफ HDP. Now this HDP it is high density, it is stiff, thick, harder than the LDP. LDP पेक्षा हा स्टिफ आहे आणि हार्ड आहे. इट इज ऑल्सो केमिकली इनर्ट. हा केमिकली इनर्ट आहे. मॉइश्चर रेजिस्टन्स आहे. याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हा आहे मेल्टिंग पॉइंट 144 to 150 डिग्री सेल्सियस. इट इज हायली टफ than LDP. It is moisture resistance and also chemically inert. ह्याच्यावरती सुद्धा कोणत्याही केमिकलचा रिएक्शन हा होत नाही. आता हा जो आहे HDP ह्याचा यूज आपण कुठे करतो युजेस. नाउ it is hard then it is prepared for the agricultural implement. ॲग्रिकल्चरचे जे काही इम्प्लिमेंट्स आहेत हे तयार करण्यासाठी and also domestic things जे काही आहे like the containers and also buckets, dustbin, bottles, containers हे तयार करण्यासाठी आपण यूज करतो because they are highly tensile, tough than the LDP. मग या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण काय पाहिलेलं आहे वल्कनायझेशन